मला भगवान साथ करता येते माझा पुतण्या संदेश परब आणि तबला साथ करता येते प्रमोद लाड आणि छान साथ करता येते कुणाल बुद्रुल तसेच माझे प्रतिस्पर्धी बाबा मुठाड गावचे आता त्यांची आम्ही दोघं एकत्र बोलत होतो बरोबरच माझे मित्रच बनते आणि आता त्याच्यापुढे त्यांना मित्रच बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणूनच माझे प्रतिस्पर्धी विलास राणे गाव मोठाड त्यांना भगवान साथ करता येते दिगंबर घाडी बरोबर ना बुवा त्या बॅनर असताना वेगळं असतं चुकून झालं असेल मान्य करतो विलास घाडी आणि त्यांची कोरस मंडळी या सर्वांचे मी माझ्या भजन मंडळातर्फे आभार मानतो तसेच शिवभक्त मंडळ आंबोलवाडी बरोबर 4-5 घरं आहेत या वाडीमध्ये आणि या मंडळाने प्रतिवर्षी या ठिकाणी या ठिकाणदार देवालयाच्या मंडपामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करतात म्हणजे मगाशी बुवानी सांगितल्याप्रमाणे बरोबरच या वाडीचं नावलौकिक आहे एकजूट आहे बुवांच्या भाषेत एकोको एकजूट आहे मानलं पाहिजे बरोबरच या शिवभक्त मंडळाला माझ्या श्रीदेव स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचेही मी आभार मानतो या ठिकाणी तमाम भजन श्रोते हे हा डबलबारी जंगी सामना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी इथे जमतात त्या सर्व भजन श्रोत्यांचे भाविकांचे मी स्वतः आभार मानतो या ठिकाणी दशावतार कलाकार जगवाल बालक झेंडी कलाकार महिला मंडळ सगळे उपस्थित आहेत त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो माझे परममित्र या बाळीसाठी मला ज्याने प्रवृत्त केलं ते सन्माननीय आमच्या गावचे सुपुत्र योगेश पाडावे बुवा यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो योगेश पाडावे बुवा बरोबरच आतापर्यंत त्यांनी खूप डबलबारे केल्या आहेत याच्यापुढे त्यांच्या बारे आहेत ऐकून समाधान आहे तसेच माझे परममित्र निलेश चिंदरकर सुप्रसिद्ध पकवान वादक यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने मी आभार मानतो आणि जर कुठे राहून गेलं असेल तरी त्यांनी राग न म्हणता मी त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बुवा विलास राणे मोठाड
बुवा ऐकून माहिती होतं तुमची ख्याती कीर्ती. तुम्ही म्हटलात बरोबर आहे. काय बुवा माझ्यापेक्षा वयान मोठे, पण एवढं पण मोठं नाही मी. अगडे तगडे 1-2 वर्षाचा फरक असतात, पण ठीक आहे. पण मी तुका अरे म्हटलं म्हणजे अरे म्हटलं लहानच ना, म्हणजे अरे म्हणा हरकत नाही. हा म्हणजे आधी सांगायला ठेवते तुका, नंतर मध्येच म्हणजे अरे ह्यानं मग अरे म्हटले नको अरे. हा बुवाने काय सांगितले नी, भजन सांगितलं ना. हे बुवा काय ते भजन भजनातलं असं काहीतरी तुम्ही सांगितलं. तर भजन म्हणजे काय बुवा, अंतःकरण, मनुष्याचं अंतःकरण हे निर्मळ असावं लागतं. आणि ज्या निर्मळ अंतःकरणाने त्या परमेश्वराचं नामस्मरण या मुखावाटे होणार, शुद्ध शुद्ध अंतःकरणाने होणार त्याला. आणि जे भक्तिभाव त्या परमेश्वराच्या चरणावरती अर्पण करणार त्यालाच भजन म्हणतात. याच्यापेक्षा तुझ्याकडे काहीतरी असतं तू सांग. पण माका जवळ येतात तर मी सांगितलं. हा बरं दुसरा काय म्हटलेलं असता. हा फ्रेश होऊन दिलं बुवा. बारी एक मुलं आहे ना मी. हा तर काल माझे आंबे काढून नाही बरोबर ना. होय कलमाचे आंबे काढून येत आणि बॉडी चड्डी घालून येते तर बरोबर फ्रेश. आता मी आहे तसं फ्रेश येणार. हा आता तू कसं येईल. आता मी तो शब्द काय वापरत नाही. कशा माहिती वित्तीले तर कारण नको सुरुवाती बरोबर ना. अजिबात क्लेशाक आधी कारण नको. तू काय तर म्हटलं शलटावून टाकील ना माका. बुवा किंजवडे, तोरसोळे आणि मोठा हे देवगड तालुक्यातलीच गावावर. हा हे मोठाटासून येऊन माका तोरसोळ्यात चांगलं शलटावून टाकीन. हा हयसून तू चपटावल्याशिवाय पाठवीन काय रे. हा बरं जाऊ दे थोडा कसा. शेवटी बुवा वेळेचं पण भान आहे. आज विचार करून आपण पुढचं भजन करायचं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन तर करणार आहोत. हा ठीक आहे बघू बुवा पुढे काय काय बोलतात. त्याच्यावर आपण पुढचं काय तर बघूया. हा हा काय तर पोपट विपट काय तर सांगितलेले नाही. हा पेरू पेरू तू पोपट होऊन दिलंच नाही कसे. हा नक्कीच दिलं काय तुका पेरू. हा हा आताशे पेरू नाही तर तसे आंबे. हा आणि हे बघ काय माहिती आताशी मास्की लागली आंबे फळमाशी. हा होय बाबा त्याच्यासाठी दिला. बाकी हाका कोंबडी काही नाही. त्या मागांची पिसा काढू बघूया. जेवढा झपती तेवढी काढूया. हा आता हे किती काढतात ते बघ. मग तेव्हा काय म्हणतोस तो आहे. हा हे तशी गप्प बसणारे नाही हो. हा धन्यवाद बुवा. छान बुवाने छान सुरुवात केलेली आहे. खरोखरच चंद्रकांत बुवांची आठवण आली. मनापासून त्यांना नमस्कार.
नमो 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 वक्रतुंड नमो 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 वक्रतुंड गणपती मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमच्या किंजवडे गावचं भूषण माननीय सरपंच संतोष किंजवडेकर साहेब यांचं या भजनाच्या ठिकाणी आगमन झालं आहे। मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थोडा वेळ का होईना सरपंच साहेबांनी या खुर्चीचा मान राखायचा आहे। 2 मिनिटं हेलो सरे ग रे रे ग पाणी